गोपीनाथ मुंडेंचं पुण्यस्मरण आणि पंकजा मुंडे बोलत होत्या गोपीनाथ गडावरून. त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलं. पुढे जाऊया. छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे. विट्स हॉटेल खरेदी प्रक्रियेतून मंत्री संजय शिरसाट बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे हॉटेलचं पुढं काय असा सवाल उपस्थित होतोय. इथल्या कर्मचाऱ्यांचा अनेक दिवसांपासून पगार झाला नाहीये. त्यामुळे सगळे कर्मचारी हॉटेलच्या गेटवर जमले. दरम्यान या समस्या जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. छत्रपती संभाजीनगरचं विट्स हॉटेल संजय शिरसाट यांच्या टेंडर प्रक्रियेमुळं जास्त प्रसिद्धीत आलं. मात्र ती टेंडर प्रक्रियासुद्धा संजय शिरसाट यांनी सोडून दिली. आता हे हॉटेल बंद आहे. माझ्या पाठीमागं बघू शकतो आपण. आता ते कोट्यावधीची प्रॉपर्टी असलेलं हे हॉटेल आहे. 2093 साली बांधलं. मात्र विविध कारणामुळे हे हॉटेल विक्रीस निघालं. 7 वेळेस टेंडर प्रक्रियासुद्धा केली. मात्र त्या टेंडर प्रक्रियेत काही ना काही तांत्रिक अडचणींमुळे हे हॉटेल जी आहे याची विक्री प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. हे सगळे कर्मचारी इथं गेटवर आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना खोटं बोलून SDMनी सुट्टीवर पाठवलं आणि हे हॉटेल बंद करून टाकले. दादा, मला एक सांगा की नेमके हॉटेलमध्ये तुम्ही कामासाठी का नाही आहेत? तुम्ही बाहेर काय? आम्हाला SDM साहेबांनी 7-8 दिवसाचा टाईम दिला होता की बाबा तुम्ही बाहेर थांबा, तुम्हाला 7-8 दिवसाच्या नंतर आम्ही तुम्हाला परत कामाला घेऊ. त्यांची वाट बघितली आम्ही. आज 5 महिने झाले साहेब आम्ही घरी आहे. ना कोणी वाली नाही, काय नाही, आणि आम्हाला पगार नाही 5 महिन्यापासून. SDMनी खोटं बोलून तुम्हाला बाहेर काढलं. ते बोलले की भाई तुम्हाला आश्वासन दिलं त्यांनी आम्हाला 7-8 दिवसात हे लिलाव झाला की तुम्हाला परत आम्ही कामावर घेऊ आणि तुम्हाला काय आम्ही धक्का लागणार नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. मग 5-7 आम्ही त्यांच्या भरोश्यावर बाहेर राहिलो. 25 जण परमनंट आहेत आणि त्याच्यानंतर यांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला मध्ये घेतो 1-2 महिन्यांना, ते काही घेत नाही. एकूण कर्मचारी किती आहेत? फक्त 72 आहेत. 72 कर्मचारी आहेत आणि 72 कर्मचारी आता सर्व बेरोजगार आहेत आणि याच्यामध्ये मॅक्सिमम सर्व 50च्या वयाच्या आसपास आहे. आता जर हे बंद झालं तर 5 महिन्यापासून ते सर्व वर्कर घरी आहेत. याच्यामध्ये 70% घरं किरायानं राहतात. त्याच्यानंतर किराया, काही फॅमिली मॅटर आहे, हे सर्व ते ॲडजस्ट करून आले. कोणाचे लोन झालेले आहेत, कोणाचे काही कर्ज मरायला आलेत लोक. प्रशासनाला आमची हीच विनंती आहे की भाऊ आमचा पगार चालू करा किंवा आम्हाला जॉबवर घ्या. 200 कोटी होती, नंतर 150 कोटीपर्यंत आली. तसं लेस होती. टेंडरची प्रोसेस कमी केली आणि काही लोकांचं असं आहे की हॉटेलची व्हॅल्युएशन पाडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि कमीत कमी किमतीमध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे हॉटेलचे व्हॅल्युएशन कमी व्हावा, त्या कारणामुळे मला तरी असं वाटतं की हॉटेल बंद केलेलं आहे. नाही तर हॉटेलचा बिझनेस, आमचे 100 रूम आहेत, कर्मचारी व्यवस्थित काम करत होते. बँकेटचा बिझनेस होता, आला कार्डचे बिझनेस सगळं चांगलं चालू होतं. हॉटेलचे कर्मचारी सगळे खुश होते. पण मध्यंतरी असा निर्णय घेऊन लोकांना आश्वासन दिलेले आहे की 1 महिन्यामध्ये हॉटेल चालू करू, 10 दिवसात करू, हयात ग्रुप घेणार आहे, हा ग्रुप घेणार आहे, असे आश्वासन आम्हाला 5 महिन्यापासून मिळत आहेत आणि हॉटेल बंद केलेलं आहे. निश्चितपणे या हॉटेलची विक्री होईल नाही होईल, मात्र कर्मचाऱ्यांची सध्या चूल बंद आहे, हे अत्यंत महत्त्वाचं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. पुढच्या बातमीकडे वळतोय. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मुंबईतील 6 चौपाट्यांवर बुडणाऱ्यांना वाचवण्याकरता तुर्कीच्या कंपनीकडून उत्पादित रोबोटिक बचाव यंत्र म्हणजेच रोबोटिक वॉटर रेस्क्यू मशीन तैनात केलं जाणार होतं. पण भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकला मदत करणाऱ्या तुर्कस्तानवर अनेक स्तरांवरून बहिष्कार टाकण्यात आला आणि असं असताना महापालिकेने घेतलेल्या या निर्णयावर सगळ्या बाजूंनी टीकेची झोड उठली. त्यामुळे उशिरा जाग आलेल्या महापालिकेनं या यंत्राचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात बकरी ईदवरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटलाय. बकरी ईदच्या वेळी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा असं का सांगत नाही, व्हर्च्युअली बकरा कापा असं का सांगितलं जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बकरी ईदला पर्यावरणपूरक ईद साजरी करू असा विचार मुसलमान समाज का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. एखाद्या सोसायटीत जबरदस्ती जर बकरा कापला गेला तर आमचं हिंदुत्ववादी सरकार त्याच्या विरोधात नक्कीच कारवाई करेल. हा पाकिस्तान नाही आहे, तर हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. इथं शरिया कायदा लागू येत नाही, असा राणेंनी ठणकावलं. कहाँ गए वो पशु प्रेमी जो हमको हिंदुओं को ही जब सब एडवाइस देने वाले, कहाँ गए वो? ऐसी भूमिका अगर सभी मुस्लिम समाज के सब लोग ने ली ना तो बहुत फर्क समाज में होगा. सर्वधर्म समभाव है ना, तो जो नियम हिंदू त्योहारों को लगाया जाता है फिर वही नियम
अभी बकरी ईद के टाइम क्यों लगाया नहीं जाता है? तभी इनको बकरी काटने का परमिशन क्यों देना चाहिए? हम भी जब भी हिंदुओं को किसी भी तरीके का नियम लगाया जाता है, हमको बोला जाता है ड्राई होली मनाओ, रंग इस्तेमाल मत करो, हम ड्राई होली खेलते हैं। पटाखे मत बजाओ 10 बजे के बाद, तो हम पटाखे नहीं बजाते। तो फिर अगर ये डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान के अनुसार हम सब चल रहे हैं, शरिया के अनुसार नहीं चल रहे कानून के हिसाब से, तो जो नियम हिंदू पालते हैं, हिंदू फॉलो करते हैं, वही नियम मुस्लिम समाज क्यों फॉलो नहीं करता? नितेश राणेंच्या विधानानंतर समाजवादी पक्ष आक्रमक झाला। भाजप मुस्लिम विरोधी राजकारण करत आहे असा आरोप समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला। जे नेते विचार न करता विधान करतात त्यांना संविधानाची समज असली पाहिजे। दुसरीकडे काँग्रेस नेते अमीन पटेल यांनी सुद्धा नितेश राणेंवर निशाणा साधला। जर कुठल्या सोसायटीनं एनओसी दिली असेल तर त्या ठिकाणी कुर्बानी देण्याची परवानगी दिली गेली पाहिजे। कुर्बानी देण्याची प्रथा काही फक्त मुसलमानांमध्ये नाहीये, तर हिंदू बांधवही ही प्रथा पाळतात। प्रत्येक नागरिक आपली प्रथा परंपरा जपू शकतो असं संविधानात लिहिलेलं आहे, असं अमीन पटेल म्हणाले। सोसाइटी जब एनओसी देगी तो बकरे कटेंगे वहाँ पर, ये पहले से हो रहा है। तो ये लोग प्रेसाइज कर रहे हैं कि सोसाइटी एनओसी देने ना पाए। ये क्रिश सुमैया हैं, कुछ और लोग हैं, नीतीश राणे हैं, इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके। बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम करते रहो। हमने समझाया कुछ लोग माहौल ख़राब कर रहे हैं, ज़रा उनको रोकिए आप। और जिस तरह से पहले आपने कुर्बानी करवाई है उससे होना चाहिए। सोसाइटीज़ के अंदर अगर एनओसी है तो म्यूनसिपलिटी को उनको परमिशन देना ही चाहिए। ये सारी बात हुई है।